नमस्कार. मी मुग्धा गोखले. वरिष्ठ गटातून या स्पर्धेमध्ये सहभागी होतीये. माझा विषय आहे सावरकरांची विनोदबुद्धी. माझा पत्ता असा आहे, मयुरेश्वर अपार्टमेंट, सिटी हायस्कूल रोड, गावभाग, सांगली. आणि माझा संपर्काचा क्रमांक 7709 86 0082. वेगवेगळे मसाले वापरून आपण खाद्यपदार्थ हे आणखीन चांगले बनवतो, स्वादिष्ट बनवतो. तद्वतच विनोदाचं आहे. विनोदाने आपल्या आयुष्यामध्ये रंगत येते. सुख आणि दुःख याच्यामध्ये समतोल साधला जातो. असं असताना समर्थांनी मात्र म्हटलंय की टवाळा आवडे विनोद. म्हणजे मग समर्थांचा विनोदाला विरोध होता की काय, अशी शंका मनामध्ये येण्याची शक्यता आहे. अर्थात त्यांनी हे जे विधान केलं हे एका वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या स्वरूपामध्ये केलेलं होतं. ती गोष्ट वेगळी. सावरकरांच्या बाबतीत सुद्धा असाच काहीसा भाग होऊ शकतो. म्हणजे सावरकर आणि विनोद हे काही समीकरण आपल्याला पटत नाही. क्रांती कल्लोळामध्ये सगळं आयुष्य गेलेले सावरकर, आपलं तन मन सगळं मातृभूमीसाठी अर्पण केलेले सावरकर, त्यांना कधी विरंगुळ्याचे क्षण मिळाले असतील का? आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी कुठे विनोदाचा भाग वापरला असेल का, असं आपल्याला वाटतं. पण मुळामध्ये सावरकरांचा स्वभाव हा अत्यंत विनोदी होता. म्हणजे आपल्या विनोदी स्वभावामुळं त्यांच्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ते असताना सगळं वातावरण ते एकदम हलकं फुलकं करून टाकायचे. सावरकरांच्या आयुष्यातले जर काही प्रसंग पाहिले तर याचा प्रत्यय येतो. अंदमानच्या काल कोठडीमध्ये सुद्धा सावरकरांचा विनोद हा लपून राहिला नव्हता. झालं होतं असं, कोठडीतला तो दुसराच दिवस होता आणि बंदीपाल बारी हा रोज सकाळी तिथं फेरफटका मारायला यायचा. त्या दिवशी तो असाच आला असताना बंदीगृहामध्ये तिथल्या शिपायानं सगळ्यांना फरमान सोडलं की साहब आता है, खडे रहो. सावरकर आपल्या कोठडीच्या जवळ येऊन उभे राहिले, गजाला धरून उभे राहिले. त्यांना तो बारी बाबा दिसण्याऐवजी त्याचा पोटच अगोदर दिसलं. म्हणजे ते पोट 2 पावलं पुढं चालते असं त्यांना वाटलं. आणि मग ते ढेर पोट बघून सावरकरांना शाळेतल्या भूगोलाच्या तासाला दाखवलेला तो पृथ्वीचा गोल, तो फुगा, तो आठवला. आणि त्यांच्या त्या पोटावरची वर आलेला तो जो कातळी पट्टा होता तो म्हणजे भूमध्य रेषा आहे, असं वर्णन जन्मठेपेमध्ये आपल्याला केलेलं दिसतं. लहानपणी सुद्धा सावरकरांचा विनोदी स्वभाव हा लपून राहिलेला नव्हता. त्यावेळी असं झालं होतं, महाराणी व्हिक्टोरियाचं निधन झालं आणि एडवर्ड हा हिंदुस्थानचा सम्राट म्हणून घोषित केलेलं होतं. त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ त्र्यंबकेश्वरला रुद्राभिषेक केला होता, काही दिवे वगैरे लावले होते आणि अध्यक्षांनी मोठ्या मोठ्या सभाही भरवलेल्या होत्या. आणि त्या सभेमध्ये एक अध्यक्ष असं म्हणाले की एडवर्ड बादशहा आमचे बाप आहेत. त्याच दिवशी रात्री गावामध्ये अशी पत्रकं लागली, एडवर्ड बादशहा जर आपले बाप तर आपले वडील आपल्या आईचे कोण? आणि ही सगळी करामत केलेली होती ती विनायक सावरकर आणि त्याच्या त्या मित्रमेळा संस्थेमधल्या सहकार्यांनी. पुढचा प्रसंग तर आणखीनच गमतीशीर आहे. म्हणजे पूर्ण सुटकेनंतर सावरकरांनी भारतभर दौरे काढले. कर्नाटकामध्ये दौरा होता आणि एका सभेच्या ठिकाणी ते बोलायला उभे राहिले. काही विघ्नसंतुष्ट लोकांनी त्यांना असा आग्रह केला, कानडीतून बोला, कानडीतून बोला. सावरकर अतिशय शांत होते. ते शांतपणाने म्हणाले, अंदमानात असताना मला बंगाली क्रांतिकारकांकडून बंगाली शिकायला मिळाली. मी उर्दू सुद्धा शिकलो. पंजाबी क्रांतिकारकांकडून मी पंजाबीही शिकलो. पण तिथं कर्नाटकातलं कुणीही भेटलं नाही हो. त्यामुळे मला कानडी शिकता आली नाही आणि त्याचं मला दुःख होतंय. नाहीतर मी कानडीतून बोललो असतो. आता हा असा चिमटा काढल्यानंतर पुढं कुणाची हिंमत झाली असेल बोलायची. 1938 सालचीच गोष्ट आहे. एकदा सावरकर मुंबईहून पुण्याला निघालेले होते आणि नेरळला गाडी जेव्हा थांबली तेव्हा डब्याजवळ अनेक तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना भेटायला गर्दी केली. पनवेलच्या सुगवेकरांनी ही आठवण लिहून ठेवली आहे. त्यांनी असं लिहिलं की तात्यारावना त्यांनी हार घातला आणि ते म्हणाले, तात्याराव एकदा या ना माथेरानला हवा खायला. यावर सावरकर हसत हसत म्हणाले, आलो असतो हो, पण सध्या वेळच कुठे आहे. सध्या आमचा सगळा वेळ हा शिव्या खाण्यामध्ये जातो आहे. पुढे एकदा पुण्याला हिंदू सभेच्या बैठकीमध्ये ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी अण्णाराव भोपटकर हे बोलत होते. एक जण मध्येच काय म्हणाला की आपलं राजकारण जसं लढाऊ आहे तसे आपले हिशेब सुद्धा लढाऊ हवेत. भोपटकरांना थोडा राग आला होता आणि ते म्हणाले की राजकारण लढाऊ असतं हे मला माहिती आहे, पण हे हिशेब कसे लढाऊ असतात हे मात्र मला माहिती नाही.
थोडंसं गंभीर वातावरण झालं होतं आणि सावरकर मग त्याच्यावर म्हणाले की अहो, जे हिशेब पाहताच एकमेकात लढाया चालू होतील ते लढाऊ हिशेब. असा प्रसंगोचित विनोद सावरकर करायचे आणि एकूणच वातावरणामधला ताण घालवायचे आणि परिस्थिती हाताबाहेर कधी त्यांनी जाऊ दिली नाही. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिराचे विश्वस्त श्रीपू गोखले यांनी पण एक आठवण लिहून ठेवली आहे. ते म्हणाले, सावरकर एकदा म्हणाले होते की मराठीमध्ये डेक्कन जिमखाना हा धेडगुजरी शब्द कसा बरा आलाय. म्हणजे जिम्नॅशियम म्हणजे व्यायामशाळा हे मान्य आहे, पण तिला हा खाना कसा काय जोडला गेला. म्हणजे खान आणि साहेब यांची दोस्ती होणं साहजिक आहे, पण मग या दोस्तीचं रूपांतर मग प्रेमात झालं आणि त्याच्यातून हे जे बाळ जन्माला आलं जिमखाना नावाचं, ते कसं काय बरं. आणि त्याचं पालनपोषण करणं हे काम मात्र आपण करायचं हे मात्र मला मान्य नाही. हा विनोद ऐकून श्रीपूंना पण काही हसू आवरेना. खाजगी बैठकीमध्ये सुद्धा सावरकर नेहमी असाच विनोद करायचे. आपण सगळेच विनोद सम्राट आचार्य अत्रेंना ओळखतो. म्हणजे त्यांचं वक्तृत्व, त्यांची उंची, त्यांची तब्येत, त्यांचं साहित्य, वक्तृत्व हे सगळं आपल्याला माहिती आहे. दांडगं होतं. 1938च्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातला तो प्रसंग आहे. त्यावेळी सावरकर अध्यक्षपदावरून जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यांनी अत्र्यांवरच एक मार्मिक विनोद केलेला होता. ते म्हणाले होते की आपल्याला एक दांडगा आचार्य मिळालेला आहे, एक साहित्यिक मिळालेला आहे भाषाशुद्धीच्या पक्षाला. मग भाषाशुद्धीच्या ज्या पारड्यामध्ये अत्र्यांसारखा असा दांडगा माणूस कोणी आपल्याला जर मिळत असेल तर ते पारडं आता जड झाल्या वाचून राहणार नाही. आणि हा विनोद ऐकून खुद्द अत्र्यांना सुद्धा हसू आवरलं नाही आणि ते टाळ्या पिटून हसायला लागले. असे विनोदी असणारे सावरकर, ज्यांच्याकडे समयसूचकता होती, संवेदनशील मन होतं आणि हा विनोद करताना त्यांनी कधी कुणाचं मन नाही दुखवलं. उलट अभ्यासू वृत्तीने केलेले हे विनोद होते. त्यातून दुसऱ्याला शिकवण्याचा भाग असायचा. त्यांचे दोष दाखवले जायचे, पण मन दुखवलं जाणार नाही याची काळजी मात्र घेतली जात होती. असा हा एक सावरकरांचा वेगळाच पैलू या भाषणाच्या निमित्ताने थोडासा अभ्यासाला मिळाला. हे माझं भाग्य. अलौकिक आहेत सावरकर. धन्यवाद.